उठा महाराष्ट्राच्या लेकरांनो, झोप पुरे झाली. तयारीला लागा, कारण सण येतोय आपल्या राजांचा. तो फक्त वाढदिवस नाही, तो स्वाभिमानाचा उत्सव आहे. तो फक्त दिनविशेष नाही, तो मराठी माणसाच्या अस्मितेचा दिवस आहे. आज प्रत्येक गल्ली सजली पाहिजे, प्रत्येक घरावर भगवा फडकला पाहिजे, प्रत्येक हृदयात जयघोष झाला पाहिजे. ज्यांनी आपल्याला स्वराज्य दिलं, ज्यांनी आपल्याला स्वाभिमान दिला, ज्यांनी अन्यायाच्या काळोखात प्रकाश बनून उभे राहिले, त्या राजांचा सण येतोय. जगात भारी 19 फेब्रुवारी. जिजाऊने स्वप्न पाहिलं आणि त्या आईसाठी शोभाने स्वराज्य घडविलं. आणि आज आपण काय करतोय? आपल्याच जन्मदात्या आईबापाला वृद्धाश्रममध्ये ठेवतोय. जिने लहानचं मोठं केलं, तिलाच तू पोरकं केलं. का घेतोस जन्माला यायच्या आधीच त्या चिमुरडीचा बळी? जन्माला आली तर का बघतोस रे तिच्याकडे वाईट नजरेने? का होतो महाराष्ट्रात चिमुरडीचा बलात्कार? असा कसा जपतोय तू महाराजांच्या विचारांचा वारसा? आईबापाला वृद्धाश्रम, श्रीमून हत्या, लहान चिमुरडीचा बलात्कार. कसा होता राजांचा महाराष्ट्र आणि आता कसा झाला आहे महाराष्ट्र? हा सण फक्त DJ लावण्याचा नाही, हा सण आहे त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा. हा सण आहे शपथ घेण्याचा. स्त्रियांचा सन्मान करू, अन्यायाविरुद्ध उभे राहू, महाराजांच्या नावाला शोभेल असं जगू. उठा, तयारीला लागा, घराघरात दिवे लावा, मनामनात ज्वाज्वल्यता पेटवा, कारण सण येतोय आपल्या राजाचा. जय भवानी, जय शिवाजी. मंडळी, आज आपण अभिमानाने म्हणतो जय भवानी, जय शिवाजी. पण कधी एकदा तरी मनाला विचारलं आहे का, ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य पणाला लावलं, ज्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं, त्यांचे उपकार आपण कसे फेडणार? छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेताना छाती अभिमानाने भरते, पण त्या नावाचं ओझं आपण पेलतोय का? शिवाजी महाराजांनी आपल्याला फक्त राज्य दिलं नाही, स्वाभिमान दिला. त्यांनी आपल्याला तलवार दिली नाही, धैर्य दिलं. त्यांनी आपल्याला सत्ता दिली नाही, ओळख दिली. जर ते नसते तर आपण कोण असतो? आपण आज महाराष्ट्र म्हणून जगतोय, ते फक्त नशिबामुळे नाही, तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे व आपल्या संभाजी महाराजांमुळे. कसे फेडणार यांचे अनंत उपकार? तो काळ अंधाराचा होता, लोकांच्या डोळ्यात भीती होती, आईच्या ओठांवर प्रार्थना आणि मनात असहाय्यता. तेव्हा एका आईने, जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि त्या स्वराज्याला आकार दिला शोभांनी. महाराजांनी लढाई जमीन जिंकण्यासाठी केली नाही, त्यांनी लढाई केली माणूस वाचवण्यासाठी. त्यांनी तलवार उचलली पण स्त्रियांच्या सन्मानासाठी. त्यांनी किल्ले जिंकले पण लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी. शत्रूच्या घरात गेल्यावर त्यांनी स्त्रीला आई म्हणलं. इतका मोठा राजा, पण मनाने किती मोठा? आज आपण स्वतःला विचारूया, आपण त्यांच्या नावाला शोभेल असं जगतोय का? रायगड फक्त दगड नाही, प्रतापगड फक्त किल्ला नाही, सिंधुदुर्ग फक्त बांधकाम नाही, ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे साक्षीदार आहेत. अफजल खानासमोर उभं राहताना त्यांच्या छातीत भीती नव्हती, स्वराज्य धडधडत होतं. आज तलवार नाही आपल्या हातात, पण मोबाईल आहे, पण विचारांचंच रणांगण आहे. जर आपणच चुकीच्या मार्गावर चाललो तर शिवरायांच्या बलिदानाचा अर्थ काय उरतो? त्यांनी आपल्यांना स्वराज्य दिलं, आपण आपल्या मुलांना संस्कार देऊ शकतो का? जर प्रत्येक घरात जिजाऊ घडली तर प्रत्येक घरात शोभा जन्माला येईल. फक्त घोषणा नकोत, विचार जगा. घोषणांनी नाही फेडता येत त्यांचं ऋण, आचरणात आणूया त्यांचा प्रत्येक गुण. अरे घोषणांनी नाही फेडता येत त्यांचं ऋण, आचरणात आणूया त्यांचा प्रत्येक गुण. स्त्रियांचा सन्मान, अन्यायाला विरोध, हीच खरी परतफेड त्या राजांच्या चरणी अर्पण. स्त्रियांचा सन्मान, अन्यायाला विरोध, हीच खरी परतफेड त्या राजांच्या चरणी अर्पण. छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आपण पैशाने फेडू शकत नाही, पण आपल्या वागण्याने नक्कीच फेडू शकतो. स्त्रियांचा सन्मान करू, अन्यायाविरुद्ध उभे राहू, महाराष्ट्राचं नाव उंच ठेवू, महाराजांच्या विचारांनी जगू, घराघरात लहान मुलांमध्ये महाराजांचे संस्कार पेरू, आई वडिलांचा आदर करू,
फक्त मोबाईलवर स्टेटस ठेवून नाही, फक्त पोस्ट शेअर करून नाही, रील्स ठेवून नाही, तर महाराजांच्या विचारांनी जगून, फक्त घोषणा नाही, कृती करून, रस्त्यावर, घरात, समाजात प्रत्येक स्त्रीकडे सन्मानाने पाहिले तर तीच खरी परतफेड. मगच आपण म्हणू शकतो आम्ही ऋण फेडतोय महाराजांचे. जय भवानी, जय शिवाजी. उठा तरुणा, जागा हो. जप शिवरायांचा विचार, तुझ्या कृतीत दिसला पाहिजे त्यांचा संस्कार. उठा तरुणा, जागा हो. जप शिवरायांचा विचार, तुझ्या कृतीत दिसला पाहिजे त्यांचा संस्कार. घोषणा नकोत, फक्त जय जयकार. कृतीतूनच फेडूया त्या सिंहाचा उपकार. घोषणा नकोत, फक्त जय जयकार. कृतीतूनच फेडूया त्या सिंहाचा उपकार. तलवारीत नव्हती सत्ता, होती जनतेची शान. न्यायासाठी उभा राहिला तो सिंह महान. तलवारीत नव्हती सत्ता, होती जनतेची शान. न्यायासाठी उभा राहिला तो सिंह महान. विचारांनी जगलो तरच होईल परतफेड. ऋणी आहे महाराष्ट्र त्या राजांचा सदैव आन. विचारांनी जगलो तरच होईल परतफेड. ऋणी आहे महाराष्ट्र त्या राजांचा सदैव आन. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. आईसाहेब जिजामाता की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवनवीन व्हिडिओज टाकेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.